विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन। शहरातील नवीन वसाहतीसह जुन्या वसाहतीमधील वीज वितरण कंपनीच्या विविध मागण्यांसंदर्भात नागरिकांच्या वतीने देण्यात आलेली निवेदन। नंदुरबार शहरातील मुख्य वसाहतीमधील स्ट्रीट लाईट, विद्युत रोहित्र, विद्युत खांब व तारांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेमार्फत देण्यात आले। शहरातील मुख्य वसाहत असलेले साई बालाजी नगर तसेच परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहे। या ठिकाणी विद्युत ताराचे काम पूर्ण झालेले नाहीत। विद्युत रोहित्र रस्त्यावर बसवण्यात आले आहेत, यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। तसेच महाराणा प्रताप नगर, छत्रपती हॉस्पिटल परिसर, मारुती नगर, मधुबन नगर, अनिल नगर, काकासाहेब नगर, कामनाथ महादेव नगर, कुंभारवाडा, गवळीवाडा, संजय नगर, स्वराज्य नगर, मोठा मारुती टेकडी परिसर यासह असंख्य कॉलनी व वसाहतीमध्ये विद्युत रोहित्र, विद्युत खांब, विद्युत तारा व विद्युत वाहिनी जीर्ण अवस्थेत झाली आहे। काही ठिकाणी तारा लोंबकळत आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे व तात्काळ देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे होईल असे या निवेदनात म्हटले आहे। यासह विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवा सेनेमार्फत जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत, युवती सेना जिल्हा प्रमुख राजश्री मराठे, उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, शहर प्रमुख बंटी सूळ, उपशहर प्रमुख दुर्गेश शिरसाट, कल्पेश राजपूत, अमर वळवी, स्वप्नील पाटील, अक्षय गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। यावेळी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांना निवेदन देऊन यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। लवकरच सदर काम पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले। याबाबत युवा सेना जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून परिसरातील वसाहतीमधील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे। यासाठी आपल्याला वरिष्ठ पातळीसाठी काही मदत लागत असेल ती आमचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्फत करून सहकार्य करण्यात येईल। लवकरात लवकर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात युवा सेनेमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले। नंदुरबार शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून विद्युत विभागाच्या मोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास करावा लागत आहे तो त्रास होऊ नये म्हणून युवा सेना आणि युवती सेनेच्या वतीनं आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राम भैया रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आज आम्ही विद्युत विरोध पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आलेलं आहे की नंदुरबार शहरात आणि शहराच्या आजूबाजू असलेल्या कॉलन्यांमध्ये रस्त्याच्या मधोमध असलेले डीपी, विद्युत पोल, विद्युत तार जे आहे ते त्वरित काढण्यात यावे, जेणेकरून कुठलाही अप्रिय घटना घडणार नाही। आणि ज्या काही नवीन वसाहती आहेत त्या नवीन वसाहतीमध्ये विद्युत लाईट साठी जो लागतो कंडक्टर, तो कंडक्टर त्वरित बसवण्यात यावे, जेणेकरून ही नंदनगरी प्रकाशमान होईल। आणि याच्यासाठी जे काही आमच्या परीने सहकार्य लागेल, नागरिकांचं सहकार्य लागेल ते आम्ही करू। नागरिक तर सहकार्य करतच आहात, परंतु त्यांच्या न्याय हक्कासाठी युवा सेना आणि युवती सेना पुढाकार घेतलेला आहे आणि तो कायमस्वरूपी राहील। आमचे निवेदन सादर केलेलं आहे। संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी देखील आम्हाला सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यांच्यासोबत आणि भविष्यामध्ये देखील त्यांच्याकडनं सकारात्मक सहकार्य असेल एवढी अपेक्षा होईल।